आर्य गुरुकुलमध्ये 2 दिवस मंथन कार्यक्रमाचं आयोजन इंटर स्कूल आर्ट क्राफ्ट अँड सायन्स फेस्टिवलचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन. कल्याणपूर्व नांदिवली आर्य गुरुकुल येथे विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवत स्वतः रिसर्च करून विविध प्रोजेक्ट बनवले होते. या फेस्टिवलचे उद्घाटन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केल्यानंतर अध्यक्ष एज्युकेशन टुडे फाउंडेशन नीलम मलिक, सेक्रेटरी भरत मलिक यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रोजेक्टला भेट देऊन त्याबद्दल विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. अतिशय उल्लेखनीय रिसर्च करून प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी बनवले होते. त्यांना शिक्षकांचं उत्कृष्ट मार्गदर्शन लाभलं. विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. यावेळेस प्रमुख पाहुणे माजी आमदार नरेंद्र पवार, स्कॉलर हायस्कूल अँड कॉलेज भिवंडीच्या प्रिन्सिपल विशाखा सुतार, फॉर्मल सायंटिस्ट टाटा इन्स्टिट्यूट हरिपाल सोनावत, रीता सोनावत, SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी मुंबई, गुरुप्रसाद राव, राधामणी अय्यर आर्य गुरुकुल नांदिवली प्रिन्सिपल, अंबरनाथ आर्य गुरुकुल प्रिन्सिपल निलेश राठोड, सेंट मेरी प्रिन्सिपल दिव्या बोरसे सह विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या विषयावर भर देऊन विद्यार्थ्यांनी यावर जोरदार काम केल्याचं दिसून आलं. आपल्या मित्राच्या स्कूलमध्ये आपण येऊन एक उत्तुंग भरारी घेतलेले देशाची पुढील पिढी घडवणारे आर्य गुरुकुल हे नक्कीच महाराष्ट्रातील नंबर 1 स्कूल असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितलं. आज आर्य गुरुकुल शाळेमध्ये मंथनचा ओपनिंग करताना आज खास आलो होतो. मंथन एक सायन्स एक्झिबिशन आहे. यामध्ये नुसतंच एक्झिबिशन नाही तर रिसर्च, मुलांमध्ये रिसर्चची भावना एक तयार करून त्यांनी स्वतः रिसर्च काही गोष्टी करून काही स्वतः प्रोडक्ट तयार केले. चांगला चांगला विचार त्यांनी या ठिकाणी स्वतः मांडला. त्याच व्यतिरिक्त मला खास भावलेली गोष्ट म्हणजे पुस्तकाचं प्रदर्शन. त्याने मराठी, हिंदी, इंग्लिश सर्व प्रकारची पुस्तकं, मी सुद्धा आता या ठिकाणी 4 पुस्तकं खास करून विकत घेतली. मुलांमध्ये सध्या किंवा स्टुडंट्समध्ये वाचन संस्कृती थोडीशी जरा लोप पावत चाललेली आहे. मुलं मोबाईलमध्ये किंवा ई बुक, ई लायब्ररी याच्यामध्ये जास्त असतात. प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यावरती भर कमी असतो. पण मलिक मॅडम यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी मुलांमध्ये वाचन ही गोष्ट वाढावी या गोष्टीकरता त्यांनी या ठिकाणी पुस्तकाचं मोठं प्रदर्शन या ठिकाणी जवळजवळ 20,000 पुस्तकं या ठिकाणी आहेत आणि त्याचा लाभ सगळे विद्यार्थी घेतील. आणि वेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, डिफरंट नॉलेज त्या पुस्तकांमधून मिळणार आहे. त्याचबरोबर हे एक्झिबिशन एक अत्यंत महत्त्वाचं, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मोटिवेशन, त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे त्या क्रिएटिव्हिटीला एक चालना, मोटिवेशन या एक्झिबिशनमधून मिळणार आहे. आणि त्यांचं स्वतःचं नॉलेज प्रत्येक विषयातलं हे वाढणार आहे. हा एक चांगला उपक्रम मलिक मॅडम यांनी या मंथनमधून केलेला आहे. तर मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना या उपक्रमाला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. Hariom and Namaste to all of you. Manthan, a science, art, craft exhibition, which is an annual feature in our school, which is an inter-school program. Since COVID was there for last 3 years, we could not have this Manthan. Manthan was an online program, but now we are very happy that we have reinstalled the Manthan, and our group schools are there this year, but next year, as situation changes, we'll make it an inter-school competition where last time when we had, there were more than 22 schools of Thana, Dombivli in the Manthan. So this was given to us. Inspiration of making this was by a great educationist, Mr. Vajpayee sir. Vajpayee sir's inspirations are still with us, and we respect that great noble educator of our city. I'm very happy this exhibition will draw attention of minimum 3,000-4,000 parents will be coming to watch this exhibition, and it's one of its kind. And what Narendra ji has said, it's all about creativity, it's all about individuality the child wants to project, and this gives them the energy to lead forward. From a small idea, one doesn't know, there will be so many startups which will start in future by these great learners. Our school believes that everyone is a learner and the learning should be always continued. That's what our mission is. Thank you very much.
त्यासोबतच भिवंडीमधील स्कॉलर हायस्कूल अँड कॉलेज प्रिन्सिपल विशाखा सुतार यांनी भरत मलिक यांच्या आर्य गुरुकुलच्या तोंड भरून कौतुक केले. एका गुरुप्रसाद राव या सायंटिस्ट पालकांनी देखील विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरला सॅल्यूट केला. Is Dr. Guru Prasad Rao. He is a proud parent of our school, Arya Gurukul Ambala. This child is in Little Aryans, and basically he is a scientist. He has given most of his services in research in the field of science abroad, and now he is in India to take those ahead for our country as well. So, sir, this is your first visit to the school, and the kids have done all these things. Yes, so, what yes. do you have to say about it, sir? So what will you say about it? Yes, it's a very nice effort by very small children, senior KG and junior KG. The school has very enthusiastically taken lot of steps. So these are very recent and new advanced concepts which students are getting to know even now at such a young age. So they are actually programmed to live this very advanced life from the beginning itself. At least the concepts, the seeds are sown in their mind. So आगे जाके these people will think more as and when they grow up they will get more knowledge about math, physics, and they will really try to implement this and make these sustainable things come true. So I am very happy looking at these models, and I am very happy that the school specifically is taking so much effort for such as young kids. So all the best to the teachers and staff and principal sir that they keep doing such things and help students grow. Okay, thank you. विद्यार्थ्यांनी आपलं नॉलेज वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचे देखील वाचन करण्यासाठी पुस्तकांच्या प्रदर्शन विक्रीचे देखील आयोजन यावेळेस करण्यात आले होते. यावेळेस माजी आमदार नरेंद्र पवार यांनी देखील काही पुस्तकं विकत घेतली. प्रशांत मलिक पती पत्नीने आपण सरकारसाठी काय देतो, आपल्याला अधिकारासोबत विद्यार्थ्यांना कर्तव्यांची देखील शाळेपासून जाण करून देत असल्याचं सांगितलं. त्यामुळे एक देशप्रेमी नवीन पिढी तयार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मैं प्रशांत मलिक हूँ और हम अभी आज मंथन प्रोग्राम में हैं और आज उसका पहला दिन है. आर्य गुरुकुल स्कूल में ये इंटर स्कूल कंपटीशन होता है और एक एग्जीबिशन होता है जो रिसर्च बेस्ड होता है. 23 स्कूल इसमें पार्टिसिपेट करते हैं. तो इसका मेन टॉपिक हमने रखा है इस साल है सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स. ये यूनिसेफ के गोल्स हैं, यूनेस्को के गोल्स हैं और ये इनके बेसिस पे हमने सारा कुछ प्लान किया है इस साल, ताकि बच्चे लोग को पता चले कि सिर्फ पेड़ काटना ही नहीं बट साथ में पेड़ उगाना भी है. एक गिलास अगर पीना है तो एक गिलास भरना भी है. तो ये गोल्स हमारे होने चाहिए डेवलपमेंट के, सिर्फ डेवलपमेंट नहीं होना चाहिए लेकिन सस्टेनेबल होना चाहिए. मतलब ये सस्टेन करना चाहिए. इसका मतलब कि अगर जैसे मैंने आपको एक एग्जांपल दिया जैसे अभी इस पेड़ का, तो पेड़ अगर काटेंगे तो पेड़ हमको उगाने भी है. तो ये हमको देखना है कि अगर 1000 पेड़ काट रहे हैं तो हमको 1000 पेड़ उगाने भी चाहिए. तो ये डेवलपमेंट होना चाहिए. बहुत ज़रूरी है डेवलपमेंट हमारे फ्यूचर जनरेशन के लिए, लेकिन उनको एंजॉय करने के लिए, उनको यूज़ करने के लिए चीज़ें होनी चाहिए. तो ये बच्चे लोग को हम बचपन से इंस्टिल कर रहे हैं और ये सिर्फ बचपन उनके लिए नहीं है, इन पेरेंट्स के लिए भी है, ताकि ये भी पेरेंट्स भी समझे इस पूरे मैसेज को. तो इस साल का टॉपिक हमारा मंथन में सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स के ऊपर है. तो ये जो गोल्स हैं ये 17 गोल्स हैं और 17 गोल्स फाइनेंस से लेकर एजुकेशन से लेकर वर्ल्ड पॉवर्टी को लेकर वर्ल्ड हंगर को लेकर एनवायरमेंटल गोल्स, बहुत सारे गोल्स हैं जो होलिस्टिकली ह्यूमन नेसेसिटीज को कवर करते हैं. उसी के कंटिन्यूएशन में इनकम टैक्स डिपार्टमेंट स्कूल को विजिट कर रहा है आफ्टर 2 days एंड CBSE ने बच्चों को ट्रेनिंग्स वाले आने वाले हैं ताकि उनको पता भी चले कि लेना है लेकिन हमको वापस देना भी है. तो सोसाइटी तभी बनेगी जब लेन देन ठीक होगा. तो हमको हमारा गोल्स में ये भी होना चाहिए कि वी हैव टू पे अवर टैक्सेस. तो ये सारी चीज़ें बचपन से, और इंडिया का प्रॉब्लम ही ये रहा है. तो बचपन से जब हम बच्चों को ये सिखाएं कि आपको सिर्फ लेते नहीं जाना है, देना भी है, ये वैल्यू इसमें से सिखाया जाएगा बच्चे लोगों को. या फेस्टिवलमध्ये लिटल आर्यांनी देखील सहभाग घेऊन आपल्या गोड आवाजात कविता सादर केल्या. शरद शिंदे, आदिराज मीडिया, कल्याण.